संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात नागरिकांनी महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील गोंधळाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली। या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सह्या करून मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदवला। यावेळी गजानन विभूते यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील मतदार यादीतला गोंधळ दाखवत नागरिकांनी मोहिमेत सामील व्हावं असं आवाहन केलं। कुटुंबातील सदस्यांची नावं क्रमानं असावीत, नव्यानं तयार केलेल्या प्रभागांनुसार याद्यांचं पुनर्संकलन करावं, केंद्रनिहाय यादी करताना सर्वे नंबर किंवा कॉलनीनुसार मतदान होईल याची काळजी घ्यावी, नवीन अद्ययावत मतदार याद्या तयार करणं बंधनकारक व्हावं अशा मागण्या गजानन विभूते यांनी केल्यात। महापालिकेच्या निवडणुका यामध्ये नवीनच झालेल्या प्रारूप मतदार याद्या यामध्ये अतोनात मोठा घोळ आहे। हा घोळ आहे काय घोळ केला आहे हे समजत नाही। या याद्या तपासत असताना काही गोष्टी आमच्या निदर्शनास अशा आल्या की एकाच कुटुंबातील नावे अनेक पानावर आहेत, ते क्रमवार नावं नाहीत एकाच कुटुंबातील। तसंच एकाच गल्लीतील किंवा एका कॉलनीतील नावंसुद्धा मतदारांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पानावर आहेत। म्हणजे हा जाणीवपूर्वक घोळ आहे काय हे समजत नाही। या आमचं तर असं मत आहे, 5 प्रभागाचा हा प्रभाग केलेला आहे, तर 5 प्रभागाच्या प्रत्येक प्रभागाचे मतदार यादी तयार करून ती नंतर 5 प्रभागाची एकत्र करावी आणि प्रत्येक कॉलनीची प्रत्येक गल्लीची यादी या पद्धतीनेच ती झाली पाहिजे, तरच ती सगळ्यांना ग्राह्य होईल, तरच मतदार चांगल्या प्रकारे मतदान करतील। अन्यथा या निवडणुकीला तीव्र विरोध करतील। हे जर झालं नाही तर आम्ही सुद्धा या निवडणुकीला विरोध करायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणून तरी या भागातील नागरिकांच्या सह्यांची मोहीम आज आम्ही या ठिकाणी राबवलेली आहे। कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींबाबत निवडणूक आयोगावर टीका केली। बालवाडीपासून महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांची नोंद 8 दिवसात व्यवस्थित केली जाते, मग संगणकाच्या युगात मतदार यादी इतकी अव्यवस्थित का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एका कुटुंबातल्या माणसांची नावं एकत्रित का असत नाहीत, वेगवेगळी का असतात, एक या पानावरती एक त्या पानावर एक कुठं सापडत नाही। तीच गोष्ट मोहल्ला, गल्ली किंवा कॉलनी यांच्याही बाबतीतली आहे। इमारत यांच्या क्रमानं जर एकापुढे एक जर त्या याद्या असतील, नावं असतील तर ती बरोबर सापडू शकतील। बरं, हे काय फार अवघड गोष्ट आहे काय? अहो, कुठल्याही बालवाडीमध्ये जावा, अंगणवाडीत जावा, साधी SSC झालेली बाई तीसुद्धा आलेल्या पोरांची नावं अल्फाबेटिकली लावून दाखवते। शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये अल्फाबेटिकल नावं 4-8 दिवसामध्ये पोरगा आलं की प्रवेश घेतला की अल्फाबेट लावता येते। मग ह्यांना काय त्रास आहे? बरं, हे आता क्लिकवर होतं आहे सगळ्या एका, म्हणजे कॉम्प्युटर होत असतानासुद्धा हे का करत नाहीत? त्याचं कारण स्पष्ट असं आहे की यांना जाणून बुजून गोंधळ घालायचा आहे। भारतीय संविधानानं दिलेले लोकशाही हक्क जपले नाहीत तर पुन्हा गुलामगिरी येऊ शकते, म्हणून लोकशाही हक्कांबाबत जागरूक राहा असं आवाहन कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केलं। या स्वाक्षरी मोहिमेत आनंदराव चौगुले, BL बर्गे, सुभाष शेटे, चंद्रकांत बागडी, युवराज मोळे, प्रकाश जोशी, KH झोरे, सुधाकर साळोखे, शोभा विभूते, संगीता खराडे, वंदना साळसकर, वासंती विभूते यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला।